शरद पवारांनी आधी अंदाज घेतलाय। देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ज्या हालचाली त्यांनी बघितल्या, ज्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही एकत्र येणार हे ज्यावेळेस म्हणजे याच्या चर्चा चालू होत्या, त्यावेळेस भाजपचा अंदाज घेतला आणि शरद पवार हे मागे फिरले। आता देवेंद्र फडणवीस यांनीच आता शरद पवार आणि अजित पवार म्हणजे शरद पवार हे महायुतीमध्ये सामील व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत असंच दिसतंय। एका इंग्रजी दैनिकाला त्यांनी मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी अक्षरशः शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली। त्या सर्वांमध्ये म्हणजे सगळ्यात जे काही शरद पवार यांच्याबद्दल बोलले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट होता की देवेंद्र फडणवीस हे म्हटले की शरद पवार यांच्याबद्दल एकच गोष्ट चांगली आहे की ते हरले काय आणि जिंकले काय तरी त्यांच्या कामात जे जनतेचे कामं करतात त्याच्यात सातत्य असते। आता ह्या जे काही देवेंद्र फडणवीस यांनी हे जे काही शरद पवार यांचं कौतुक केलेलं आहे त्यामुळे निश्चितच एका दगडात दोन पक्षी मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। कसं काय ते समजून घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत। शेवटी अमित शहा यांच्या तोंडी तेच देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी असं बोललं जातं। देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावे यासाठी अजित पवार यांनी आधी प्रयत्न केलेले आहेत, परंतु शरद पवार यांनी भाजपचा थोडासा अनुभव आहे, त्यांना थोडासा अंदाज घेत पुन्हा आपलं पाय माघारी टाकलं। कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चांना कुठेतरी शह देण्यासाठी अजित पवार यांच्याकडनं शरद पवार यांचं कौतुक केलं गेलं हे अवॉइड करून चालणार नाही। परंतु शरद पवार जेव्हा मागे फिरले तेव्हा आता देवेंद्र फडणवीस सत्ता मैदानात आलेले आहे, त्यामध्ये ते पहिला पक्षी मारण्याचा प्रयत्न करताय तो म्हणजे महायुतीमध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर कदाचित पुढे एकत्र आले तर त्यांना रोखण्यासाठी शरद पवार यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खूप मोलाची साथ भाजपला लाभू शकते। कारण शेवटी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंना हरवणं हे तितकंसं सोपं नाही। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भरपूर मतदारसंघ हा मुंबईमध्येही आहे। सो हे गणित पुढे ठेवून देवेंद्र फडणवीस यांना स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मुंबई काबीज करायची या उद्देशाने ते शरद पवार यांना साथ घालून आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करतायत। आणि दुसरा पक्षी म्हणजे ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनाही म्हणजे हे देण्याचा प्रयत्न करतायत। कारण एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यापेक्षा कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी म्हणजे बातम्या आलेल्या आहेत की 100 जागा महानगरपालिकेच्या 100 जागांवरती शिवसेना एक शिंदे गट हा आग्रही आहे। आता जर एवढं म्हणजे त्यांना जर 100 जागा दिल्या तर भाजपाची एखादी सत्ता येणं अवघड आहे आणि पुढे जाऊन नाकातला मोती जड अशी कंडिशन एकनाथ शिंदे यांची होऊ नये आणि त्यांचा संघर्ष विधानसभा निवडणुकीनंतर आपण भाजपसोबत असलेला शिवसेना शिंदे गटाचा संघर्ष आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांनाही शह देण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जातोय हे निश्चितच आहे। तुम्हाला काय वाटतं या सर्वाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।